हर हर महादेव. सकाळ सकाळ या मंदिरातून आपली सकाळ झाली. आज दिनांक 27 मे 2026. आपल्या चारधाम यात्रेचा 15वा दिवस. एक प्राचीन गोपदेवता मंदिर, या मंदिरात रात्रीचा मुक्काम होता. खूप सुंदर असं मंदिर होतं. येथेच आम्हाला रात्री एक साधूही भेटले. त्यांनी माझ्यासाठी जेवणाचा प्रबंध केला होता आणि मला फक्त भात बनवायला सांगितला, तोही माझ्यापुरताच. आणि इथूनच आपल्या 15व्या दिवसाची सुरुवात झाली. पुढे चालत असताना वाटेत 2 अशी भुयारे लागली, जे की उत्तर काशीला पोहोचण्यासाठी कनेक्ट करतात. मोठ्या डोंगरातून चालत असताना ही भुयारे लागतात. भुयारांना चांगले रंगीबेरंगी काम केलेलं आहे. साधारण 8-8:30 वाजता मी उत्तर काशी येथील काशी विश्वनाथ मंदिराच्या परिसरामध्ये येऊन दाखल झालो. विचारत या मंदिरात येऊन दाखल झालो. आपण पाहू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे. समोरच एक शक्तिदेवीचं मंदिर आहे आणि हे काशी विश्वनाथाचं मंदिर. खूप सुंदर हिमालयन शैलीमध्ये बांधकाम असलेलं हे काशी विश्वनाथाचं मंदिर. खूप सुंदर अशा या मंदिराचे दर्शन घेऊन थोडा वेळ येथेच विश्रांती घेतली. येथेच बरेच अशी मंदिरं होती. शनिदेव, मार्कंडेय ऋषी, असं म्हणजे ज्यांनी इथे तपस्या केली असेल आणि भेट दिली असेल त्यांची ही मंदिरं होती. या मंदिरात थोडा वेळ विश्रांती करून येथून काही फळे वगैरे विकत घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. कारण इथेच बराच वेळ घालवला, कारण थोडंसं ऊनही पडत चाललं होतं, परंतु पुढे चालायचंही होतं. त्याच्यामुळे पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली. येथील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे येथे असलेले नंदी. खूप असं छान मंदिर आपण हे पाहू शकतो. पुन्हा पुढे चालत असताना वाटेमध्ये एका या मंदिराच्या समोर शिवजींचे दर्शन झाले आणि पुढे चालत असताना या भागीरथी नदी म्हणजेच गंगा नदीच्या बाजूला एका गार्डनमध्ये बसून सोबत आणलेली फळे त्याचा आस्वाद घेतला. कारण आज एकादशी होती. एकादशी असल्यामुळे फराळाचं कुठे भेटेल हे माहिती नव्हतं आणि जसा विचार केला तसंच होतं, कारण फळे विकत घेतली होती. पुढे चालत असताना एका ठिकाणी असा हा लोखंडी ब्रिज लागला. तो पार करून गेल्यानंतर सुंदर असे ही फुलाची झाडे मिळाली. त्याचा आनंद घेत उन्हाचा तडाखाही वाढत चालला होता. पुढे येऊन एका शिवानंद आश्रम येथे येऊन पोहोचलो. खूप सुंदर असा आश्रम होता. दुपारी ऊन टळेपर्यंत तेथेच थांबावं असा विचार चालला होता. तेथे जाऊन थोडंसं दूध वगैरे त्यांनी दिलं, कारण एकादशी व्रत त्यांच्याकडे काल होते आणि येथेच आज मी रात्रीसाठी मुक्कामी होतो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना हर हर महादेव.